अमित देशमुख क्रिएशन्स फिल्म्स अँड फिटनेसमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण आहोत काश्मीरमध्ये. झेलम नदी क्रॉस करून आम्ही निघालो सोनमर्गकडे. सोनमर्ग हे श्रीनगरपासून साधारणपणे 90 किलोमीटर अंतरावर आहे. जुना पुरातनकालीन जो सिल्क रूट होता, भारताला तिबेटशी जोडणारा, त्या मार्गावरील सोनमर्ग हे प्रमुख आणि महत्त्वाचं हिल स्टेशन आहे. इथलं तापमान साधारणपणे 5 डिग्री सेल्सिअस ते 12 डिग्री सेल्सिअस इथपर्यंत असतं. इथलं वातावरण अतिशय अनप्रेडिक्टेबल आहे. कधी पाऊस, कधी ऊन, अचानक सोसाट्याचा वारा, असं इथलं वातावरण आहे. हिमालयातून वाहत येणाऱ्या नद्या याचं सौंदर्य वाढवत असतात. हा 6 किलोमीटर लांबीचा अमरनाथ टनेल नव्यानं तयार झालेला आहे. यानं बरंचसं अंतर वाचतं. हा सोनमर्गला जाण्यासाठी नवीन रस्ता आहे. श्रीनगर आणि लेह या मार्गावर सोनमर्ग येतं. हा बोगदा नव्यानं सुरू झालेला आहे आणि 6 किलोमीटर लांबीचा आहे. बोगद्याच्या दोन्ही बाजूला इंडियन आर्मी यांचा कडा पहारा असतो. हा बोगदा पार करताच हिमालयाचं अतिशय सुंदर असं दर्शन आपल्याला होतं. इथले पर्वत, त्याच्यावर साठलेला बर्फ वितळून तयार झालेल्या नद्या, खरंच इतकं सुंदर दृश्य क्वचितच पाहायला मिळतं. हा बोगदा क्रॉस करताच आपण सोनमर्गला आहोत. पोनी राईड चालू आहे. पोनी राईड पोनीवर बसलोय मी. अच्छा, सोनमर्गला उतरताच आम्ही थाजिवास ग्लेशियर इकडे जाण्याचं ठरवलं. पार्किंगमध्ये आल्यानंतर वैयक्तिक गाड्यांना जोजिला पास, 0 पॉईंट इकडं परवानगी मिळत नाही. तुम्हाला इथल्या युनियनच्याच गाड्या घ्याव्या लागतात. थाजिवास पासकडे जाण्यासाठी इथं घोडे किंवा खेचरं उपलब्ध आहेत. साधारणपणे 2700 रुपये प्रति माणूस असा इथला दर आहे. पण आपण थोडंसं बार्गेनिंग केलं तर ते अतिशय कमी दरात आपल्याला ग्लेशियरपर्यंत नेतात.
थाजिवास ग्लेशियर हा अतिशय सुंदर असा परिसर आहे. अतिशय अवघड रस्ता आणि पाण्यातून आपण ग्लेशियरच्या जवळ पोहोचतो. बर्फ वितळून त्याच्या तात्पुरत्या तयार झालेल्या या नद्या आहेत. हे पाणी अतिशय थंड असतं. साधारणपणे 30 ते 40 मिनिटात आपण इथं पोहोचतो. पार्किंगपासून थाजिवास ग्लेशियर साधारणपणे 7 किलोमीटर अंतरावर आहे. आता आमचं सोनमार्गचं साईट सीइंग झालं आहे. या ग्लेशियरपाशी आम्ही आलो होतो. इथं पाणी वगैरे फोटो वगैरे आहेत. ते मागे दिसतात ते टेंट आहेत. पण तिथे नेतात आणि तिकडून इकडं आणतात. तुम्ही यांच्याशी बार्गेनिंग करू शकता. 1800 पासून 2700 रुपये पण रेट आहेत सीझन वाईज. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही चालत पण येऊ शकता. इथे 7 किलोमीटर आहे फक्त. गरज नाही की पोनीच गेली पाहिजे. इथे खाली असं वाटतं की पोनी करावी, पण बरेचसे लोक इथं चालत पण येत आहेत. असे टेंट लावले. तिथं मॅगी चहा वगैरे मिळतो. ग्लेशियर पासून सुटणार पाणी आहे खाली. काश्मीरमध्ये आल्यापासून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे इथं तुम्हाला अतिशय मनशांती मिळते. मन एकदम शांत होऊन जातं. निसर्ग इतका सुंदर आहे की त्यात तुम्ही तुमच्या सगळ्या चिंता विवंचना विसरून जाता. काश्मीरला आल्यावर सोनमर्गला नक्की भेट द्या. सुंदर खळाळत्या नद्या, बर्फानं आच्छादलेले डोंगर नक्की पहा.